पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी वंदन करून रुक्मिणी मातेच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन करून संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो। आज आनंदाची बाब म्हणजे हरिभक्तपरायण प्रवीण महाराज गोसावीजी 13वे वंशज या ठिकाणी उपस्थित आणि प्रचंड एक प्रकारचं त्यांचं जे ज्ञान आहे ते खूप आहे। तर म्हणजे मला उशीर झाला कारण माझ्याकडे लोक इथे निघालो, लोक येऊन बसले, त्याचं मला तुमचं कीर्तन ऐकायचं होतं कुलकर्णी साहेब, पण नंतर मग मी काय करतो सांगितलं त्यांना परत एखाद्या कुठे सप्ते सुरू झाले झालं ते करून। पण आपल्या विठ्ठल रुक्माई मंदिराचा इतिहास वेगळाच आहे, खूप वेगळा आहे। संकट आले, भांडणं झाले, सगळं ते झालं, परमिटाने मंदिर हे आपण अभ्यासक्रमाने टिकवू। मंदिराचं आपण खूप म्हणजे उभंच केलं ते मध्येच, मग त्या ठिकाणी ते सिरकोची जागा व मंदिराची जागा। महाराज मी या सिरको भागातले 600 मंदिर वाचवले, त्याच्यामध्ये केंद्रेकर साहेबांनी आम्हाला मदत केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता शेवटी एक काम करा, पैसे भरून टाका। आता ह्या मंदिरात आम्ही बांधून चढून पैसे भरून टाकले त्याच्या आधीच, ट्रस्ट चांगलेच आपले गावावर साहेब आहे, सगळं लक्ष आहे, मिरो लक्ष देतो, आमच्या गावावर शाखा खूप लक्ष देतो, सगळेच लक्ष देतो। पण आजूबाजूच्या लोकांचा त्रास होताच, तोही आपण थांबवला आणि नंतर मग हे रजिस्टर करून घेतलं। पण बाकीच्या ठिकाणी मंदिराचं रजिस्ट्रेशन भांडणं सगळं, मला अध्यक्ष करा, मला अध्यक्ष करा, हा तुम्हाला अध्यक्ष करा। पण शेवटी केंद्रेकर साहेबांनी मला हे सांगितलं खरेदीचं एक काम करता, उगाच परत काहीतरी आदेश येईल कोर्टाचा, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, मंदिराच्या नावानेच रजिस्ट्रेशन करा आणि पैसे भरा। मग अनेकांनी त्यांनी मंदिराच्या नावावर पैसे भरले आणि थोडंसं थांबलं त्यांनी। मला एकदा सुप्रीम कोर्टाचा एक काहीतरी केस होती, मी रात्री 12:30 वाजता पाहत होतो बातम्या, त्या बातम्या झाली खैरेंना अटक का नाही असते, कारण बजाजनगरमध्ये ज्या काही आम्ही मंदिरं वाचवले, विठ्ठल रुक्माईचं होता, बाकी महादेवाचं होता, साईबाबाचं होतं, सगळे मंदिर। महिलांनी 100-100 रुपये गोळा करून त्या ठिकाणी मंदिर बांधले, रडायला लागेल ना, आणि हे काय असं म्हणे। मग ते मला जसा फोन आला म्हणून तिथे गेल्यानंतर मग तिथं काय डोम करून टाकलं, सगळ्यांना आकलून दिलं मी, अधिकाऱ्यांना नाकारलं, MIDC वाला नाकारलं, सगळ्यांना